आमच्या पक्षात कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन टायगर वगैरे काही सुरू नाही आहे। या बातम्या ज्या फिरतायत या बातम्या सर्वस्वी खोट्या आहेत। आमचे सर्वोच्च नेते, आमचे प्रेरणास्थान आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आता कुठच्याही निवडणुका नाहीये, आम्हाला बहुमत आहे, त्याच्यामुळे आम्ही काही या भानगडीत पडत नाहीये। त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या बातम्या बाहेर फिरतायत त्या सर्वस्वी चुकीच्या बातम्या आहेत। आमच्या पक्षामध्ये कोणाला घ्यायचं, आमच्या पक्षामध्ये कोणाला प्रवेश द्यायचा याचे सगळे अधिकार हे आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। त्याच्यामुळे याच्या बाबतीत जो निर्णय असतो तो आदरणीय शिंदे साहेबच घेतात। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या बातम्या फिरतायत की ऑपरेशन टायगर वगैरे, तर या सगळ्या सूत्रांच्या बातम्या आहेत। त्याच्यामुळे याच्यावर काही विश्वास ठेवण्यात अर्थ नाही। आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही महाराष्ट्रासाठी काम करतोय आणि जे इतर हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी इतर पक्षांच्या आमच्या पक्षामध्ये येत आहेत ते फक्त आणि फक्त आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास, त्यांच्यावर त्यांनी ठेवलेला विश्वास आणि त्यांची या महाराष्ट्रात जननेता म्हणून असणारी प्रतिमा, त्याच्यामुळेच शिवसेनेमध्ये इन्कमिंग सुरू आहे। पण जे इतर बाबतीत बोललं जातं तसं कोणतंही ऑपरेशन आमच्याकडे नाही। शिंदे साहेबांचा शब्द अंतिम आहे आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की असं कुठचीही गोष्ट नाहीये, तर ती गोष्ट नाहीये।